बस कर बस कर आता इतकं लय भाजीपाला की माझ्या 2 मुलींना पण सांभाळणं होत नाहीये. तर स्वागत आहे तुमचं आणखी एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आज वापिस कॅमेरा उचलून थोबाड दाखवून ब्लॉगिंगला चालू केलेलं आहे. हा माहिती आहे चांगला रिस्पॉन्स नाही येत आहे ब्लॉगिंगवरती, पण काय करावं, शेवटी फेल होण्यापेक्षा काय ना काहीतरी करून फेल झालेलं बरं, प्रयत्न केलेलं बरं. काही हो ना हो, ट्राय करायचं. ट्राय बट डोंट क्राय. आपल्या ब्लॉगमध्ये 12 वाजता ब्लॉग चालू झाला होता. तेच आपलं डेलीचं सकाळी कामाला जाणं. आता येऊन आवडून झालेली आहे, छान प्रकारे आवरून घेतलेलं आहे. तर मस्तपैकी आपण जेवण करून घ्या, कारण की आजचा प्लॅन चांगलाच मोठा आहे. आपल्याला बाहेर पण फिरायला जायचं आहे. फिरायला म्हणजे बाहेर काहीतरी काम आहे, काम कंप्लीट करायचं आहे. आज आपल्याला नगर परिषदला जायचं आहे मित्रासोबत. मित्राचं बी काम आहे. मित्राचं काम झाल्यानंतर माझं बी एक काम आहे, नगर परिषदलाच आहे. आणि हां, मला माहिती आहे ह्याच्यासाठीच तर चाललं आहे. त्यांना चाललं म्हणल्यामुळंच मला बी बोलव म्हणलो, कारण की घडी नीट करायची आहे. काय म्हणलीस? वर येऊ थांब, मग झापून ठेवतो. मम्मीनं मला बोलवले आहे. मी मम्मीचा लाडका मुलगा आहे. सरक तू. मम्मीनं मला बोलवले. आरती, मम्मीनं मला बोलवले. लई काम करणारीस तिचा, तूच आहेस की लाडकीचा. आणि मध्येच बस, यूज नकोस. माझं आणतो. मम्मीनं मला सांगितलं कामं. दिलो चिमटे कुठे टाकून दिलो. ते बघ पळलीस का आणखीन. काही सकाळी दन 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 इकडून तिकडून आवाज येतच राहते. मी ना हाय की मी जातो खाली. माझं प्लेट उघडच आहे. माझ्या जागी पालीचं जेवण होतं नाही तर. सो तो अभी हम लोग बाहर आ चुके हैं. आता हा माझा मित्र त्याला दिसायचं नाही ब्लॉगमध्ये. अंडर कॉन्फिडंट, पण कॉन्फिडंट होण्यासाठी फॉरएव्हरला जॉईन कर. जो खड़ा रहेगा उसके लेवल निकलेंगे. अरे म्हणजे कंपनीमध्ये लेवल्स काढण्यासाठी थांबावं लागतंय. तर मित्रांनो, आता आम्ही निघालोय. जसं की आजचा प्लॅन होता नगर परिषदला जायचं आहे, काही कामं तरी करून घ्यायची. तर मित्रासोबत तर निघालोय. बस कर बस कर जे काही महत्त्वाचे कामं होते नेमकं ते सगळे कामं झालेले आहेत. आणि ह्या पिशवी हा बॉक्स, घडी रिपेअर, याचे कामं सगळे काही टाकवत रे. खाली मार्केटला जायचं आपल्याला भाजीपाला विकत घेण्यासाठी. खाली मार्केटला भाजीपाला घेऊन त्याला पण काहीतरी तुळशी पूजनचं सामान घ्यायचं. ह्याच्या घरी तुळशी पूजन आज आहे. आमची कालच झाली. कालच होतं प्लॅन, पण काल मम्मीला सुट्टी. हाँ, कभी सब्जियाँ लेके फिर घर पर निकल जाते हैं. तर फ्रेंड्स, आता इतकं थकण्यात आलेलं आहे ना, इतकं थकले ना मी. आणखीन पण रस्त्यावरच चालत. आणि महत्त्वाची गोष्ट इतकं लय भाजीपाला घेण्यात आलेला आहे मला. आता इतकं लय भाजीपाला की माझ्या 2 मुलींना पण सांभाळणं होत नाहीये. आता माझा मित्र पण, आमचं प्लॅन फक्त एकच होता, नगर परिषदला येऊन फॉर्म त्याचं भरायचं तर माझी घडी नीट करायची होती. त्याच्यामध्ये एवढा लय झाला आहे गोष्ट. बाहेर आलेलं कळालं मम्मीला, आणि अचानक मम्मीनं फोन लावून एवढा सगळा भाजीपाला आणायला सांगितले. त्यामुळे उशीर झाला. आता सरळ घरी निघायचं आहे, जाऊन सरळ झोपी जायचं आहे. मार्केटमध्ये तर मला अक्षरशः झोप येऊ लागली होती. हम चाहते तो चुपचाप घर के रास्ते से घर पर चले जाते, लेकिन हम लोगों की मस्ती तो. आइसक्रीम ले ली, छोटे बच्चों की तरह आइसक्रीम. इतनी छोटी आइसक्रीम, एकच स्कूप टाकलं त्याच्यात बी.
और इतना सारा बोझ मेरे एक हाथ पर उठाकर अभी हाथ दर्द करने लगा। अभी मूंगफली भी लेना है, सारे का सारा सामान अकेला कैसे लेके जाऊँगा कुछ समझ नहीं आ रहा। थैली भी नहीं लाया, पिशवी भी नहीं लाया, कैरी करने के लिए कैरी बैग भी नहीं लाया बस। तो फाइनली गाइस अभी आ चुके हैं हम लोग घर पर। घरी आलोय, सगळ्यात पहिला सामान बघूया काय आणलेलं आहे। बघू मी ही 120 रुपये किलोची, इथं 80 रुपयाचे। हे 80 रुपये किलो शेंगदाणे, 120 हे झाले 200 रुपये ह्याचे झाले। मग हे 20 रुपयाची चवळी, 30 रुपये पाव आहे ना। 10 रुपये किलोचे टमाटे, 1 किलो टमाटे। मग नंतर मिरच्या पाव किलो 20 रुपये। नंतर 30 रुपये किलो आलू, 30, 20, 50, 10, 60, 70, 80, 80, 280 रुपये हे झाले। कधी टाकलेला फोन पेला? माझं फक्त मी तुझ्या आयडीला रिपोर्ट मारतो ते युट्यूबच्या चॅनलला। काहीच आहे ना, मी ब्लॉक करायला होतो तुझं युट्यूब काहीच आहे चॅनल, ना, आता सांग काहीच आहे ना। काहीच होणार नाही। तर मित्रांनो आता तो माझ्या मित्राला घरी सोडलंय, म्हणजे तो घरी निघाला, त्याला सोडायला गेलो तो खाली। तो काय हा तू टाक, तू मागे एक गोष्ट दाखवतो। मम्मी बघितली नाही, बघून पण बघितलं का? कसं कर राहिले? लिंगेचं नाव तिला पळून गेली तर खाल्लं शिवा, खाल्लं शिवा। अजून एक बार करायचंय।